हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या युट्यूब चॅनेल सोनाली लाईफमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर चला, मी आता घरातलं आवरून घेते आणि सकाळी बाकीचं आवरलं होतं. चला आता पटकन मी बाकीचं काही काम आहेत ना ती करते आणि मग तुमच्याशी बोलते. चला, आणि काय काय आवडणार आहे ते पण तुमच्याशी शेअर करते. चला मग. तर मी आता पटापट घरातलं आवरून घेते सर्व, आणि घरातला पसारा सर्व असतं. आणि तुम्हाला मी सांगते, कोणताच माणूस सर्व काही शिकून येत नाही. सर्व गोष्टी ना आपण आधीच नसतं, पण वेळेनुसार आहे ना आपल्याला सर्व शिकून जाते वेळ आपल्याला. तर आपण आधी आपल्या मम्मी आपलं सर्व करायची, आपण फक्त बघायचो. आपण म्हणजे जेवण करणं, मम्मी आपल्याला जेवण द्यायचे आयतं. त्याच्यानंतर पप्पा मम्मी आपलं सर्व करायचे. त्याच्यानंतर मग आपल्यावर अशी जिम्मेदारी पडते आणि आपण नंतर ही सर्व कामं करतो. हळूहळू ती सर्व जिम्मेदारी आपल्यावर येते आणि आपण सर्व गोष्टी शिकतो. म्हणजे माणूस जन्मता काही शिकत नाही, पण प्रत्येक गोष्ट हळूहळू अनुभवातून शिकतं, वेळेनुसार शिकतं. प्रत्येक स्त्री आधी म्हणजे जेव्हा लग्न होतं तेव्हा काहीच तिला येत नसतं, पण किती काही गोष्टी हँडल करून किती काही गोष्टी पटापट शिकून जाते ती. म्हणजे तिला किती ना प्रत्येक गोष्ट म्हणजे किती म्हणजे असं विचार करण्यासारखी, किती भारी ना, की आपण सर्व गोष्टी आपण करतो स्वतः. आता मी माझं सांगते, म्हणजे आधी आपली मम्मी पप्पा सर्व करत होते, मी हॉस्टेलवर शिकले आणि खूप काही अशा गोष्टी ना ॲडजस्ट करायचं. त्याच्यानंतर म्हणजे ना म्हणजे असं घरातलं सर्व मॅनेज करायचं, आर्थिक राहो, परत घरातल्या गोष्टी राहो, मुलांच्या राहो, त्या सर्व गोष्टी म्हणजे असं वाटत नाही की आपण ह्या सर्व गोष्टी करू शकू. पण हळूहळू सर्व वेळ शिकून देते आपल्याला आणि आपल्यामध्ये सर्व बदल होत राहतात. आधी आपल्याला पप्पांकडून हे माग ते माग, मम्मीकडनं असं म्हणजे हट्ट हट्ट करण्याची सवय होती. त्याच्यानंतर ते हट्ट सर्व बंद होऊन आपण आता कसरीने वागतो, काटकसर करायला शिकतो. म्हणजे आपल्याला घरात 4 पैसे ठेवू, आपल्याला कामात येतील, ह्या गोष्टी आपल्या हळूहळू आपल्याला येतात, आपण शिकतो. तर किती म्हणजे बदल होतात ना एका स्त्रीमध्ये, एका गृहिणीमध्ये. गृहिणी अशीच बनत नाही, तर ती सर्व अनुभवातून बनते आणि एक परफेक्ट गृहिणी बनते. परफेक्ट असं सर्व कामं तिचं जॉब करूनसुद्धा ती गृहिणी असतेच असते. तर किती छान ह्या सर्व गोष्टी आहेत. तुम्हाला तरी काय वाटतं? आपण ह्या गोष्टी किती सहज म्हणजे करून घेतो, पटापट शिकून घेतो. पण तरीही कधी-कधी काय होतं, आपल्यावर काही नाही, हिला हेच येत नाही. कधी-कधी होतात चुका होतात. चुकातूनच माणूस शिकत असतो. चुका केल्यानंतर शिकतात. तर होतात, काही चुका होतात, कुठे काय होतं. त्याच्यामुळे ना फार काही त्या गोष्टींना असं महत्त्व द्यायचं नाही, इग्नोर करायला शिकायचं. आणि काही ना काही सवय असते, सतत चुका दाखवण्याची सवय असते. पण त्या चुकांना इग्नोर करायच्या. मग आपल्याला पुढे जायचं आहे ना, तर अजिबात त्या लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. आपण आपल्यामध्ये जगायचं. आपण अजून काही 4 गोष्टी शिकता येईल ना, याच्याचकडे बघायचं. आणि आता असंच काही असतं, तर आयुष्य आपलं असंच असतं. सतत म्हणजे प्रत्येक दिवस हा शिकण्यासाठी असतो, नवीन-नवीन गोष्टी शिकण्यासाठी. आणि त्या आपल्यामध्ये त्याची कुवत पण पाहिजे आणि ती क्षमता पाहिजे आणि आवड पण पाहिजे. म्हणजे माणूस पुढे जाण्यासाठी ना फक्त प्रयत्न करत राहायला पाहिजे, कधीच हार मानायला नको. आणि प्रत्येक गृहिणी ही अशीच असते, एकदम हार कधीच मानत नाही, पुढे जाते. फक्त एवढंच की काही गृहिणी असतात की सतत याच्या चुका काढ, त्याच्या चुका काढ, ह्या गोष्टी टाळून आपण आपण पुढे कसं जाऊ याच्याकडे बघायचं. कारण की आजकाल फक्त आपण पुढे जाऊ, आपण छान आपलं काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करू, ह्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. म्हणून मी सतत सांगते तुम्हाला ना, काही तुमच्याकडे कला असतील वेगवेगळ्या, तर त्या तुम्ही ना वेळ काढून त्या गोष्टी जोपासा. त्या गोष्टी करत जा तुम्ही. कारण की ना वेळ कधी निघून जाते, हे आयुष्य कधी संपून जाईल ना अजिबात आपल्याला माहिती नाही. म्हणून आपलं हे आयुष्य एकदम छान आनंदाने जगायचं, मस्त छान एन्जॉय करत जगायचं. आणि आपण असं आयुष्य जगलं ना, तर तुम्हाला बघा, प्रत्येक तुमची आवड-निवड जोपासून जगले ना, तर तुम्हाला खरंच भारी वाटेल. आणि मला तरी वाटतं, तुम्हाला जर पार्लरची आवड असेल, छोटंसं पार्लर घरातसुद्धा तुम्ही टाकू शकता. शिवणकाम येत असेल, तुम्ही छानसं घरामध्ये टेलरिंग काम करू शकतात. काही तुम्हाला खाद्यपदार्थ बनवता येत असेल, तर तो छोटासा बिझनेस पण तुम्ही करू शकता. अशा अशा या छोट्या-मोठ्या कला आपल्यात असतात आणि प्रत्येक स्त्रीमध्ये कोणती ना कोणती कला असते.
असतेच. ती तुम्ही ना ती कला त्याचा वापर करून त्याच्यात कसं आपण काहीतरी आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकतो याच्याकडे लक्ष द्या. ह्या गोष्टीकडे नका बघू की हा काय करतो किंवा याचं हे चाललं. ह्या गोष्टी अजिबात करायच्या नाही, कारण की आपण कधीच पुढे जाणार नाही असं जर करत राहिलो तर. आपण आपलं बघायचं, आपण आपली प्रगती बघायची आणि प्रत्येक प्रत्येक स्त्रीनी, प्रत्येक घराने पुढे जावं आणि खूप छान आपलं सर्व गोष्टी हँडल करणं, घरातल्या असो, आपल्या मुलांच्या असो, सर्व गोष्टी छान मस्त जगणं आणि देवाने जेवढं पण आपल्याला आयुष्य दिलं ना, ते छान सुखाने आणि आनंदाने जगायला पाहिजे. तर असं छान मस्त भारी वाटतं सर्व गोष्टी. मला सांगावं वाटतं की प्रत्येक स्त्रीने आपलं सर्व स्वप्न असतील ते पूर्ण करावेत. तर तेच बघा आता हे मी म्हटलं चला कामं करते, इकडं मुलांना अभ्यासाला पण बसवलं, तुम्ही पाहताय. अभ्यासाला म्हटलं बसून देऊ, इकडं माझी कामं क्लिनिंगची चालू आहे. तर ह्याच गोष्टी मला सांगायच्या. तर मी सुद्धा आधी मला काही जमत नव्हतं. बघा आता मी सर्व गोष्टी मॅनेज करते, अनुभवातून सर्व काही शिकतो, सर्व काही करतो. आणि मी तुम्हाला म्हणते, मी जेव्हा पुण्यात आली ना, फक्त 2 रूमच्या खोलीमध्ये राहत होते आणि छोटीशी होती. त्याच्यानंतर हळूहळू आम्ही ना नंतर म्हणजे असं ग्रोथ होत गेली. तसं तसं आपण आपल्यामध्ये चेंजेस करायचं. म्हणजे मी ना आधी एकदम छोट्या घरात राहत होती, त्याच्यानंतर मग 1 BHK घेतला, त्याच्यानंतर परत 1 RKमध्ये आले काही कारणास्तव. परत मग मी स्वतःचा फ्लॅट घेतला, गाडी घेतली स्वतः. म्हणजे अशा गोष्टी आपण करत जातो, आपली प्रगती होत जाते. कारण की आपण आहे ना इतर लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा ना आपण आपलं स्वतःचं प्रगतीकडे बघावं आणि आपण नेहमी खालची पायरी उतरायची नाही, तर वरची पायरी चढत जायचं आणि वरच्या पायरीकडेच परत बघायचं आहे. एक पायरी चढली ना तर दुसऱ्या पायरीकडे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे की आपल्याला आता हे करायचं आहे. अशा गोष्टी आपण डोक्यात ठेवल्या ना तर सतत आपण पुढे जाणार आहे. तर तेच मला सांगायचं होतं तुम्हाला. तर इथे माझं ना चाललं आहे क्लिनिंगचं. पटापट म्हटलं चला घरातले कामं आहे ते थोडीफार आवरून घेऊ. SRIची कामं चालू आहे, तर ती पण कामं एकीकडे चालू आहे. तर तुमचं जर वोटिंग कार्ड असेल ना, तर SRIचे फॉर्म आलेले आहे, तर ते फॉर्म तुम्ही सर्वांनी भरून घ्या. कारण की नाव आता SRIचं काय होणार आहे, ज्याचे फॉर्म अपलोड वगैरे होतील ना, तर तेच यादी 5 ऑगस्टला जाहीर होणार आहे. तर त्याचीच कामं सध्या आम्हाला चालू आहे. तर त्याच्याकडेच आमचं सध्या फोकस पण आहे. तर तेच कामं म्हणून मग इथं तुम्ही पाहणार बाजूलाच हे सर्व माझे फॉर्म्स वगैरे आहे. तर ते फॉर्म वगैरे ना भरून घ्यायचे असतात मतदारांचे, तर ते चालू आहे. तरी मागच्या रविवारपासून हे काम मी चालू केलेलं आहे. तर इथं सर्व धूळ वगैरे बसलेली असते, काय असते ना, मी सर्व पुसून घेते. तर जसं जसं वेळ भेटतो ना, मी घरात पण अशा गोष्टी करते, क्लिनिंग करत असते. कारण की ना नंतर वेळ भेटत नाही, काय नाही, मग आपण ना काम केलेलं बरं वेळेवरच. त्याच्यामुळे ना वेळेनुसार मग काम पण आपण आटोपली पाहिजे. म्हणजे आपल्याला पण ना घरात पण लक्ष देता येतं, बाहेर कामाचं जसं जसं वेळ भेटतो मी घरात पण आवरते, बाहेरचं पण. त्याच्यामुळे मग सर्व गोष्टी मॅनेज होतात. तर आता इथे सर्व तुम्ही पाहणार, तर मुलांना पण साईडला अभ्यासाला बसून दिलं आणि क्लिनिंग पण करून घेते. चला मी हे बाकीचं आवरते, मग तुमच्याशी थोड्या वेळात बोलते.
तर असं आता पटकन झाडझूड करून घेते आणि साईड टू साईड आज काय होतं, पाण्याचे पण जरा प्रॉब्लेमच चालू आहे इथे. तर पाण्याचा पण प्रॉब्लेम आहेत. मग दोन्ही टाईम ना थोडा थोडा वेळ पाणी येतं, ते भरून वगैरे ठेवावं लागतं. मग त्याचमुळे मग ना त्या पण गोष्टी म्हणून कधी कधी काय होतं, उशीर पण होऊन जातो आवरायला. आणि मग सकाळचं पण टाईम तरी बरं झालं आहे, सरायची कामं चालू आहे म्हणून मग थोडंसं उशिराने मीच जाते, त्याच्यामुळे ते कामं ॲडजस्ट होऊन जातात. तर आता हे सर्व मी झाडून घेते. मला ना अजून दिवाबत्ती करायची आहे, देवाला दिवा वगैरे लावायचा, परत स्वयंपाक करायचा आहे साईड टू साईड. आणि आद्विकचा अभ्यास पण बघून घ्यायचा आहे. त्याचा आता कर्सू रायटिंग आहे ना, तर ते कर्सू रायटिंग त्याला येत नाही. दोन्ही लिप्या कॅपिटल स्मॉल लेटर लिहून घेतो, पण कर्सू रायटिंग त्याला येत नाही. मग त्याला ते पण आता थोडीशी प्रॅक्टिस घ्यायची आहे, तर ते पण मग घ्यावं लागतं. तर म्हणून म्हटलं चला मी पटकन घरातल्या आधी थोडा अर्धा एक तास भेटला मला, तर क्लिनिंग करून घेते. कारण की ना खूप कधी कधी ना असं डोकं माझं 2 दिवस गेले, डोकं खूप जास्त दुखत होतं. आणि कामाच्या लोडनेच दुखत होतं, ते सतत कामं चालू आहे ना त्याच्या लोडने जास्तच त्रास होत होता. त्याचमुळे म्हटलं मग आता जाऊ देत. आता मी पटकन म्हटलं जाऊ दे, आज तर काही थोडंसं काम नाहीच केलं, मी कमीच केलेलं आहे. तर मी म्हटलं चला आता हे कामं करून घेते पटकन. घरात पण पसारा राहिला ना तर आपलं पण स्वतःचं मन लागत नाही, पॉझिटिव्हिटी वाटत नाही घरामध्ये, एकदम सतत मूड खराब असतो. म्हणून घरात पण व्यवस्थित क्लिनिंग झाली पाहिजे. आपल्या कामासोबत नाही ना घरात पण हँडल करणं महत्त्वाचं आहे. आणि बाहेर ना खूप अंधारलं, पाऊस असं भरून आलेला आहे, झिमझिम पडतोय, जातोय तो असं चालू आहे. तर मी आता ना पटकन हे सर्व आवरते. मला अजून दिवा वगैरे लावायचा आणि घरामध्ये इतकं छान वाटतं ना, सर्व आवरून घेतलं, क्लिनिंग केली का भारी वाटतं घरामध्ये. तर ते सुद्धा मला आवरायचं. साईड टू साईड मला आता जिरा राईस पण बनवायचं आहे. तर मी त्याला हे सर्व भांडे पण आवरून घेते. भांडे ना नॉन मॉड्युलर किचन राहिलं का काय होतं, भांडे ना व्यवस्थित रचले गेले पाहिजे, जिथल्या तिथं रचले ना तर ते व्यवस्थित दिसतं. आणि मग म्हणून मग मी मस्त भांडे आता रचून घेते, सर्व व्यवस्थित ठेवून घेते. आणि भांड्यांचा पसारा आहे ना, जर इकडे तिकडे भांडे लावले ना मानेमध्ये खूप जास्त पसारा होऊन जातो. म्हणून मग मी ना जिथल्या तिथं ठेवण्याचा प्रयत्न करते, व्यवस्थित भांडे रचून घेते. आणि आता भांडे पण मला बेसिंगमध्ये आहेत, म्हटलं चला आधी क्लीन करून घेऊयात आणि मग नंतर स्वयंपाकाचं पण बघायचं आहे मला. तर तेच साईड टू साईड मुलं अभ्यास करू राहिले, मग मध्ये मध्ये त्यांचं पण बघायचं. इकडे कामं पण माझी चालू आहे, तुम्ही पाहताय. तर मी आता पटकन हे भांडे वगैरे घासून घेते. भांडे पण आता सध्या काय होतं, पाण्याचे जरा प्रॉब्लेम चालतात ना, मग काय होतं, थोडे थोडे ना पाणी असं टपामध्ये वगैरे घेऊन मग घासून वगैरे घेते. कारण की आता सध्या तशा हालत चालू आहे, धरणं अक्षरशः आटून गेलेले आहे. 40 वर्षामध्ये कोयना धरण पहिल्यांदा आटलेलं आहे. म्हणजे किती हाल झाले ह्या वर्षी, किती म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट. ह्या वर्षीचा उन्हाळा पण खूप कडक होता जास्त, त्याच्यामुळे पाणी पण आटलं. त्याच्यामुळे पाणी पण आता कमी कमीच सोडतं आहे सध्या. पाऊस पण कमी कमी पडतो, अजून जसा पाहिजे तसा पाऊस पण होत नाही आहे. आता जूनचा महिना संपून गेला तरी अजून पावसाला काही सुरुवात नाही आहे. शेतकऱ्याचं ह्या वर्षीला खूपच हाल आहे, पेरणी वगैरे खूप लेटने होतील. आणि काही ठिकाणी तर पाऊसच अजून पडत नाही व्यवस्थित, त्याच्यामुळे पेरण्या पण करत नाही. तर खरंच लवकर पाऊस पडावा शेतकऱ्यांना, तेवढंच नाही का काय त्यांची कामं असेल व्हायला पाहिजे, कारण की शेतकऱ्यांचं सर्व त्याच्यावरतीच असतं. तर तेच इथं सर्व आता मी पटकन हे सर्व आवरून घेते. बेसिंग घासून घेतलं मी, इथं क्लीन केलं. आणि जरी कमी पाणी असलं ना तरी पण मला बेसिंग घासल्याशिवाय होत नाही, सर्व क्लीन केल्याशिवाय होत नाही. म्हणून मी गॅलरीमध्ये एक ड्रम भरून ठेवलेला आहे, बकेट वगैरे बाथरूममध्ये एक साईडला ठेवलेल्या आहेत. त्या ज्या कलरच्या होत्या ना, मी गावाकडनं घेऊन आली, ती गावाच्या घराला कलर वगैरे दिला होता ना, त्या बकेटीसुद्धा मी घेऊन आलेली होती. म्हणजे त्याचा वापर तरी होतो. बऱ्याच मोठ्या मोठ्या बकेट राहतात ना, तर त्या आम्ही 2 घेऊन आली होती. 2 मोठ्या मोठ्या आहे, म्हणजे अशा जवळजवळ 4-5 बकेट मोठ्या भरून ठेवते मी. तर त्याच्यामुळे मग ते बरं पडतं. म्हणून मग त्या होतं माझं, मॅनेज होऊन जातं. तर आता मला बॉटल वगैरे धुवून वगैरे भरायचं आहे, त्याच्यानंतर माठ धुवून भरायचं आहे. पाणी आल्यावर हे सर्व कामं करायचे. म्हणून मी आधी सर्व म्हटलं आवरून घेऊ आपण, आणि एकदम पाणी आल्यावर ना सर्व गोष्टी आवरल्या जाणार नाही. तर इथं सर्व मस्त छान आवरून झालेलं आहे. तुम्ही पाहिलं, भांडे वगैरे झाले, किचन क्लीन केलं मस्त. आता हे सर्व तिथं पुसून घेते, पाणी वगैरे काढून घेते. आणि कोरडं किचन मला आवडतं, अजिबात ओलसरपणा नको. तर मला एक दिवशी ना पॉलिशिंग पण करायची किचनची, मी तुमच्यासोबत शेअर करेल लवकरच. तरी जसं छान मस्त तुम्ही पाहिलं, पाणी नसताना सुद्धा ह्या गोष्टी आवरू शकतो आपण व्यवस्थित, कमी कमी पाण्याचा वापर करून पण. तरी ते छान असं सर्व मस्त क्लिनिंग झालेली आहे माझी घरामध्ये. आणि
ह्या पद्धतीने मग जसा वेळ भेटतो ना, मी पण जॉब करते. जॉब करत असताना पण जसं आपल्याला हँडल होतं, ज्या गोष्टी होतात ना त्याप्रमाणे मी करते. आता मी देवपूजा करून घेते आणि आधी म्हणतो मी देवा लागेल, म्हटलं थांब बाजूला, मी तुझ्याजवळ बसते. कारण की मुलला कसं उगाच भीती वाटते, तर तो म्हणतो, त्याचा हट्ट होता मी देवा लावतो. चला आता आम्ही पूजा करून घेतो आणि नंतर मी तुमच्याशी बोलते. तर आज डॉक्टर डे आहे ना, तर डॉक्टर डेचं पण एक गिफ्ट मिळालेलं आहे उमेशला. हे ना मला जास्त आहे ना, हेच जास्त आवडलंय ठेवण्याचं. इतकं भारी वाटतंय ना, हे बघा, तर इतकं छान वाटतंय ना. तर मी तुम्हाला दाखवते एकदा. मिळालेलं आहे, तर आपण त्याला आता ओपन करू. काय काय मिळालंय ना त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते. तर हे गिफ्ट आहे मिळालेलं डॉक्टर डेचं. तर हे असं आहे आणि ना हे खूप भारी पॅकिंग आहे, भारी आहे. तर आपण याला खोलू आता, कसं आहे काय. काय काय आहे त्याच्यामध्ये. सावित्री नदी फक्त नवऱ्याचा जीव नाहीच, त्याच्यामध्ये ना कुकीज आहे. तर ती आपल्या लेकरूला कुकीज आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर हे स्कॅनर कॅन्डल आहेत ह्या सर्व. तर ह्या कॅन्डल व्हिडिओ करते ना तो. तर बघा ह्या कॅन्डल्स 3 दिलेल्या आहे त्याच्यामध्ये गिफ्टमध्ये. आणि ही पोटली आहे, कसली आहे काय. चॉकलेट तर हे चॉकलेट कॅन्डल हे असं सर्व याच्यामध्ये दिलेलं आहे. तर मस्त आणि हे छान असं गिफ्ट होतं. आणि मेन म्हणजे हे भारी आहे, तर कॅन्डल खूप छान आहे. तर हे साधं असं गिफ्ट मिळालेलं आहे. फोटो काय. तर आता आम्ही चॉकलेट टेस्ट करू आधी. सेमच आहे आणि चॉकलेट टेस्ट. डार्क चॉकलेट आहे ना. पहिलं डॉक्टर डेचं गिफ्ट मिळालेलं आहे उमेशला, तर ते मी तुमच्यासोबत शेअर केलं. तर इथे आता मी पटकन मला दालच्या तारा मोठ्या आईने केलेला होता ना दालच्या, तर तो म्हटलं मग चला मी इकडे लगेच राईस बनवून घेते. तर मला जिरा राईस बनवायचा आहे, तर तो जिरा राईस बनवून घेते. तर काय झालं, मी पटपट चेंज केलं. मी गाऊन घालून घेतला होता मध्येच, नंतर मग परत त्याच्या
ओली टी शर्ट घालून घेतला आणि परत मग नंतर चेंज करून टाकलं. म्हटलं चला व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे, उगाचच नको म्हटलं गाऊनवरती. तर थोड्या वेळ करता फक्त तुमच्याशी शेअर केलं तेवढं, मग म्हटलं चला नको असं, तर परत चेंज केलं. तर आता इथे मस्त फोडणी देणारे आहे, मस्त जिरा वगैरे सर्व नाही का खडे मसाले, तर त्याचं मस्त छान असं वास वगैरे येतो भाताला, मस्त चव पण येते. तर तो भात करणार आहे मी. तर मला ना जिरा राईस बनवायचा आहे, त्याच्यामुळे मी खडे मसाले पण घेते, थोडंसं ते तमालपत्र वगैरे, शाही जिरा घेते मी, शाही जिरा मस्त वाटत ते टाकते, थोडे लवंग. आणि पाण्याला मी फोडणी देते ना ती. पाण्याला उकळी आली का भाकरी धुवून टाकेल. तर असं आहे. तर असं स्वयंपाक वगैरे मी आता करून घेते, मस्त दालचा आणि जिरा राईस वगैरे. तर असं स्वयंपाकात बनवणार आहे, आता पटापट स्वयंपाक वगैरे करून घेते. आणि आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. व्हिडिओ आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉग मिळतो, तोपर्यंत बाय.